हिंगोली जिल्ह्यातील मकोडी गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असून नागरिकांना घोडभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। दिवसभराची कामं बाजूला ठेवून महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागतेय। हे विदारक चित्र सध्या गावामध्ये पाहायला मिळतंय। मकोडी गावापासून काही अंतरावरती असलेल्या विहिरीवरती पाण्यासाठी अक्षरशः झुंबड उडत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। गावामध्ये स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध व्हावं यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली होती। या योजनेवरती 1 कोटींपेक्षा अधिक निधी हा खर्च करण्यात आला। मात्र प्रत्यक्षात गावकऱ्यांना पाणीच मिळत नसल्यामुळे हा खर्च पाण्यामध्ये गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। पाहूयात। सध्या मार्च महिना संपत आलेला आहे। अनेक जलसाठ्यांनी तळ गाठायला सुरुवात केलेली आहे। परिणामी हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। मी सध्या उभा आहे हिंगोली जिल्ह्यातील मकोडी या गावामध्ये। सेनगाव तालुक्यामध्ये येणारे हे मकोडी गाव आहे। नागरिकांनी पहाटचे सर्व कामं सोडून या ठिकाणी पाण्यासाठी महिलांची या विहिरीवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। गावाच्या बाजूला असलेल्या विहिरीमधून अशा पद्धतीने विहिरीतून शेंदून पाणी काढण्याचं काम महिला करत आहेत। दररोज जे हातचे काम असतात ते सोडून याच विहिरीवर येऊन पाणी भरण्याचं काम केलं जाते। महिलाच बरोबर त्यांचे पुरुष सुद्धा या ठिकाणी पाणी भरण्यासाठी या विहिरीवर गर्दी करत आहेत। गावामध्ये लाखो रुपये खर्च करून जलजीवन मिशन योजनेचं काम करण्यात आलंय, परंतु नियोजनाअभावी आणि चुकीच्या पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं झालेल्या कामामुळे नागरिकांना या योजनेचं पाणी घरी मिळू शकत नाहीये। त्यामुळे नागरिकांना अशा पद्धतीने या ठिकाणी वापरण्यासाठी पाणी न्यावं लागतंय। तर गावामध्ये दररोज सकाळी एक फिल्टरचं पाण्याचं टँकर येतं, त्या ठिकाणी नागरिकांना पिण्याचं पाणी खरेदी करावं लागते। अशा पद्धतीने नागरिकांना मेहनत करून आणि पिण्याचं पाणी लागणारं विकत घेऊन पाणी घ्यावं लागते, वापरावं लागते। या पाणी टंचाईच्या झळा मकोडी गावातील नागरिकांना सोसाव्या लागतायत। हे चित्र पहाटेपासून जे संध्याकाळपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। महिला भांडे घेऊन येतात, हांडे घेऊन येतात आणि या ठिकाणावरून पाणी नेण्यासाठी गर्दी करता येतं। ही झुंबड पहाटची असली तरी हे दृश्य दिवसभर आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे या गावच्या पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा मिटावा यासाठी प्रशासनानं धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। माधव दिपके, एबीपी माझा, मकोडी, हिंगोली। आणि दरम्यान यावरती मकोडीतल्या ग्रामस्थांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। पाण्याव्यतिरिक्त काम नाही। सकाळी आधी पाणी भरावं लागते आणि दुपारी 11 नंतर आमच्या ज्या हळदी काढणं चालू आहे त्या हळदी वेचायला उन्हात बाया दिवसभर हळदीला तर पाहिजेत आणि संध्याकाळी पुन्हा 6 वाजता पाणी आलं म्हणजे एवढी आमच्या बायाची आणि माणसाची पाण्यासाठी हेलपाट झालेली आहे आणि त्यामुळं आमचे कामच काही होईना सध्या। या गावात मकोडी गावात पाणी नाही। इथं माणसं पडाले विहिरीवर आणि इथं पाणी नाही बाबा। इतकी काय करा तुम्ही। 2 वर्ष झाली इथं पाणी नाही। हो, माणसं असे मराठीत पाण्या वाचून। मावशी, पाणी दिवसभर काय पाणी मिळतं का तुम्ही घरी? पाणी किती मिळतं? पाणीच नाही बाबा, मराठी वेळ आली पाण्यानं। पाणी नाही म्हणजे दिवसभराची कामं कशाची कामं आली या पाण्यानं? धुण्यातच चाललंय। भाकरी भेटन खायला, धुणन पाणी, धुणन पाणी, धुणन पाणी।